नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत वेगवेगळे विषय दाखवतो आहे. मात्र आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर असं त्यांचं नाव आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं नावसुद्धा अधिकृतपणे जाहीर झालं. आता त्यांनी गावभेटी सुरू केल्यात. मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्याच्या बैठकासुद्धा घ्यायला सुरू केली. गावभेटी सुरू केल्यात, पदाधिकाऱ्याच्या भेटी सुरू केल्यात. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या उमेदवाराची सतत दररोज एक उमेदवाराची वेगळी चर्चा आहे. आता या चर्चेमुळे असं झालं आहे, पदाधिकारी असतील किंवा अजित पवार गटाचे, भाजपचे आणि शिंदे गटाचे हे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते संभ्रमात आहेत. प्रत्येक वेळी वेगळ्या उमेदवाराचं नाव समोर येत असल्यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम दररोज वेगळा निर्माण होत आहे. आता सुरुवातीला जिल्ह्यामध्ये भावी खासदार म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचं भावी खासदार म्हणून बॅनर लागलं. आता त्या बॅनरची चर्चा खूप रंगली. त्याच्यावर सोशल मीडियावर पोस्ट झाल्या, बातम्या आल्या. त्याच्यानंतर ढोकी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा झाली. त्या सभेच्या वेळीसुद्धा खूप गर्दी जमली. तानाजीराव सावंत यांनी सभा घेतली. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या सभेला उपस्थित होते. मोठी सभा झाली. त्याच्यानंतर काही दिवस नाव चर्चेत राहिलं. मात्र ही लोकसभेची जागा जी आहे ती अजित पवार गटाला सुटली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला घड्याळ चिन्हावर लढवण्यासाठी ही लोकसभेची जागा सुटल्यामुळं त्यांचं नाव चर्चेत येण्याचं बंद झालं. त्याच्यानंतर भाजपचे काही नेते मंडळी मुंबईमध्ये जाऊन ठाण मांडून बसली की ही जागा जी आहे उस्मानाबाद लोकसभेची, ती जागा भाजपला सोडून घेण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, औशाचे अभिमन्यू पवार आमदार यांनी ही जी जागा आहे, ही जागा उस्मानाबाद लोकसभेची भाजपला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली, अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हाला. त्याच्यामुळं नंतर काय झालं, बसवराज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की आता भावी लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते भाजपचे बसवराज पाटीलच असतील, असे बऱ्या काही अंदाज, तर्क वितर्क खूप वेगवेगळे सुरू होते. मात्र तसं काही घडलंच नाही. त्याच्यानंतर बसवराज मंगरुळे जे आहेत त्यांनी पण खूप काही तयारी केली होती की मला लोकसभा लढवायची आहे. गावभेटी घेतल्या, त्यांनी बॅनरबाजी केली. खूप काही त्यांचं पण बरेच दिवस नाव चाललं भाजपमध्ये. आता त्याच्यानंतर अभिमन्यू पवार यांचं पण नाव भाजपमध्ये दावेदार असं आहेत, असं चर्चेत राहिलं काही दिवस. आता हा भाजपचा विषय झाला. त्याच्यानंतर ही जागा भाजपला सुटलीच नाही. आता शिंदे गटाचा विषय होता. मात्र तो धनंजय सावंत जे आहेत त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले. त्यांना पण शिंदे गटाला जागा सुटली नाही. त्याच्यामुळं ही जी जागा आहे, ही जागा तानाजी सावंत यांनी लढवावी म्हणून ते चर्चेत होते. आरोग्यमंत्री जे आहेत तानाजी सावंत यांनी लढवावी, त्यांनी नकार दिल्यामुळं ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. आणि आता राष्ट्रवादीकडं माजी IPS अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचं पण नाव काही दिवस चर्चेत राहिलं. आता राष्ट्रवादीमध्ये घड्याळ चिन्हावर प्रवीणसिंह परदेशी यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला त्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी, म्हणून त्यांचं नाव चर्चेतून गेलं, अशी चर्चा आहे. खात्रीलायक वृत्त कुठलंच नाही. बातम्या फिरल्या, सूत्राकडून माहिती मिळाली, असं बऱ्याच काही बातम्या आलेल्या आहेत. आम्ही पण सूत्रांना प्रयत्न केला संपर्क करण्याचा, मात्र सूत्रांनाच काही माहिती मिळत नाही. त्याच्यामुळं आम्ही अधिकृत माहिती देऊ शकत नाही काही. मात्र हे सगळे चर्चाच आहे फक्त. आता त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा विषय राहिला, राष्ट्रवादी अजित पवार गटांचा. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये सुरेश बिराजदार यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी
सुरेश बिराजदार यांना कामाला लागा असं सांगितलं. असं सुरेश बिराजदार यांनी बऱ्याच सोशल मीडियावर पोस्ट घेतल्या, पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये. आणि सुरेश बिराजदार हे सुरेशदाजी बिराजदार जे आहेत हे कामाला पण लागले. आता नवका चेहरा, नवीन चेहरा म्हणून लोकांनी त्यांच्या नावाची चर्चा खूप केली. मात्र प्रथम राष्ट्रवादीकडून जे नाव चर्चेत होतं ते फक्त सुरेश बिराजदार यांचं होतं. मग त्याच्यानंतर आता सुरेश बिराजदारचं नाव 3 दिवसापूर्वीपर्यंत सुरू होतं. त्याच्यानंतर चाचपणी सुरू होती की उमेदवार कोण द्यायचा राष्ट्रवादीकडून. उस्मानाबाद लोकसभेची जागा जी आहे ते राष्ट्रवादीला सुटल्यामुळं उमेदवार कोण द्यायचा राष्ट्रवादीकडं, राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार कोण, अशी बरीच काही चर्चा सुरू होती. त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दावेदार असे अनेक आहेत अशी चर्चा सुरू झाली. आता सतीश चव्हाण जे आहेत त्यांचं पण नाव या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. मात्र आज जी चर्चा आहे आज दिवसभरातून ती आमदार विक्रम काळे जे आहेत ते राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवणार असल्याची बातमी आज दिवसभर फिरली. मात्र तसं काही घडलंच नाही आज. आता शेवटच्या क्षणापर्यंत असा कुठलाही मेसेज आला नाही की पत्रकार परिषद कोणत्याही पक्षाकडून घेतली गेलेली नाही, महायुतीची पत्रकार परिषद झालेली नाही किंवा कुठल्या नेत्यानं सुद्धा याच्यावर काही एक वाक्यसुद्धा बोललेलं नाही. मात्र दिवसभर या कार्यकर्त्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. आता शेवटी मल्हार पाटलाचं सुद्धा नाव आलं. आमदार राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवितील, ही पण जी चर्चा आहे ही चर्चासुद्धा फेल ठरली. कारण आता शेवटी नाव आले ते अर्चनाताई पाटील. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आणि त्या घड्याळ चिन्हावर उस्मानाबाद लोकसभा लढवणार असल्याची माहिती आहे, दिवसभर चर्चा आहे. मात्र अद्यापही कुठलं पत्रकार परिषद झालेली नाही किंवा त्यांची कुठलीही चर्चा तर आहेच. अधिकृत माहिती, अधिकृत सूत्र असे खूप काही वेगवेगळे चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या आणखीन कुठं घोषणा झालेली नाही. आता आतमध्ये काय खलबत्ते झालेले आहेत, आतमध्ये काय चर्चा झाली, प्रवेश कधी होणार. आता आज प्रवेश होणार होता. मात्र अजितदादा पवार हे परभणीला महादेव जानकर यांचा फॉर्म भरण्यासाठी त्यांचा आज ते परभणी या ठिकाणी गेले होते. महायुतीचे सर्व उमेदवार तिथं गेले पण होते. आल्यानंतर त्यांचा प्रवेश होईल असं सांगितलं होतं. मात्र अजून काही कुठं अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र आता अर्चनाताई पाटलाचं नाव हे खरं ठरेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत ज्या काही चर्चा झाल्यात त्या वेगवेगळ्या चर्चा झाल्या, ही फक्त चर्चाच सुरू आहेत. नागरिकांनी अशा जर चर्चा सतत जर होत राहिल्या तर नागरिकांचा जो विश्वास आहे तो उडू शकतो. मात्र हे आता अर्चनाताई पाटील ज्या आहेत या आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत, त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आणि घड्याळ चिन्हावर त्या निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा दिवसभर सुरू आहे. काही सोशल मीडियावर बातम्या पण आहेत. ठरलं, उमेदवारी जाहीर झाली, अशा खूप काही बातम्या आज दिवसभर फिरल्यात. नेमकं राजकारणामध्ये काय घडतं आहे, काय चाललं आहे हे मी तुम्हाला दररोज वेगवेगळ्या विषयावर माहिती देणार आहे. मात्र आज हा पहिला भाग आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. आता अर्चनाताई पाटलाचं तिकीट नेमकं कधी मिळणार आहे, त्यांना कधी प्रवेश होणार आहे. आता प्रवेश करून तात्काळ उमेदवारी जाहीर करणार असल्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे असं माहिती मिळालेली आहे. मात्र आणखीन काही त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. आता उद्या सकाळी नेमकं आज उशिरापर्यंतसुद्धा प्रवेश होऊ शकतो काय तशी काही माहिती मिळालेली नाही. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आता 1 एप्रिल 2024 तारीख आहे. आता 2 एप्रिल रोजी काही प्रवेश होणार आहे अशा पण काही बातम्या फिरल्या. मात्र आणखीन काही प्रवेश झालेला नाही. आता उद्या 2 एप्रिल आहे. नेमकं उद्या काय घडामोडी होतात, उद्या काय चर्चा होते हे पाहणं गरजेचं आहे. मात्र अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी नक्कीच जी आहे, आता शेवटीचं नाव आहे कारण वेळ कमी आहे. उद्या उमेदवारी 2 एप्रिल रोजी त्यांची जाहीर होऊ शकते. हे थोडं काहीतरी खात्रीलायक वाटतं वृत्त, म्हणून मी तुम्हाला आज विषय दाखवतो. आता पाहूया नेमकं उद्या 2 एप्रिल आहे, अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर होते का नाही हे पाहूया. बघा, राजकीय नेते जे असतात ना ते बंद दाराआड जी चर्चा होते त्यांची ते बाहेर कळत नाही आणि कार्यकर्ते जे आहेत ते फक्त अंदाजे सर्व काही चालू असतं कार्यकर्त्याचं. भेट घेतली तर नेमकं कशासाठी घेतली, त्यांनी दुसऱ्या कामासाठी जरी घेतली तरी आपण उमेदवारीसाठीच घेतली असं काही भ्रम आपला होऊ शकतो. मात्र तसं काही नसतं. राजकीय बंद दाराआड जी चर्चा होते ते बाहेर कुठल्याही प्रकारे समजत नसते. त्याच्यामुळे नेमकं ज्यावेळेस पत्रकार परिषद होईल आणि त्यावेळेस ज्यावेळेस नाव जाहीर होईल त्याच वेळेस नेमकं उस्मानाबादचा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार जो आहे तो कोण आहे हे नक्की कळू शकतं. मात्र अर्चनाताई पाटील यांची जर उमेदवारी जाहीर झाली तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाताई पाटील अशी लढत होणार आहे. हा जो विषय आहे हा विषय फक्त चर्चेचाच आहे. उद्या 2 एप्रिलला नेमकं उद्या
उमेदवारी महायुतीची जाहीर होते की नाही ते पाहणं गरजेचं आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा, कशी वाटली चर्चा नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील किंवा अशा काही वेगळ्या चर्चा करण्यासारखे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.